नमस्कार, माझं नाव विशाल कासेकर. या 1 एप्रिल पासून तुम्हाला कोणकोणचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत येणाऱ्या नीटच्या ऍडमिशन प्रोसेससाठी, म्हणजे MBBS, BAMS, BDS, BHMS किंवा एकंदरीत सर्व जे फार्मसी असेल किंवा BSc ऍग्रिकल्चर असेल, या म्हणजे कुठल्याही BSc नर्सिंग असेल, या प्रोसेससाठी लागणारे रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय असतील त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर आपण इथे बघू शकतात की कोर्स टाईप. तर आपण बेसिकली आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की नीट मध्ये ऍडमिशन प्रोसेस कशी असते. तर नीट मध्ये दोन प्रकारच्या म्हणता येणार नाही, एक 15% आणि एक 85%, म्हणजे या दोन प्रकारच्या काउन्सिलिंग होतात. 15% म्हणजे तर मॅन्डेटरी डॉक्युमेंट म्हणजे कोणते आहेत ते आपण बघूयात. त्यामध्ये नीट यूजीचं ऍडमिट कार्ड लागेल आपल्याला, नीट यूजीचं स्कोर कार्ड म्हणजे नीटचा रिझल्ट लागेल आपल्याला, 10वीची मार्कशीट लागेल, 12वीची मार्कशीट लागेल आणि 10वीची सनद. म्हणजे आता दोन प्रकार असतात, CBSE बोर्ड असेल त्यांना मार्कशीट म्हणजे एकच असते, आणि जर स्टेट बोर्ड असेल तर सनद म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट आणि 10वीची मार्कशीट अशी लागते. त्यासोबत 12वीचं पण आपल्याला सेम लागणार, 12वीची मार्कशीट प्लस 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे 12वीची सनद, व्हॅलिड फोटो ID कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो 6 ते 10च्या दरम्यान लागतील आपल्याला. मोर रिक्वायर्ड डॉक्युमेंट मध्ये आपल्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं आणि त्यामध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट. जर तुमचा बोर्ड वगैरे चेंज असेल तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट त्यामध्ये कंपल्सरी आहे. ऍडमिशन प्रोसेस मध्ये लागणारे जे कॅटेगरीला डॉक्युमेंट आहे त्याबद्दल आपण बोलूया. तर OBC, VJNT, NT व ABCD किंवा 1, 2, 3 SC/BC मध्ये आणि ASBC मध्ये लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल आणि नॉन क्रिमिलियर लागेल. हे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी कुठलीही ऍडमिशन प्रोसेस असो त्यामध्ये तुम्हाला लागणार म्हणजे लागणारच आहे. कॅटेगरीसाठी तुम्हाला EWS सर्टिफिकेट आणि करंट फायनान्शियल म्हणजे इयरचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, म्हणजे करंट इयरचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला त्यामध्ये लागेल. जर तुम्ही PWD चं रिझर्वेशन जर तुम्हाला घ्यायचं असेल किंवा तुम्ही जर PWD मधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट 40% प्लस. लक्षात घ्या, डिसेबिलिटी सर्टिफिकेट 40% कंपल्सरी क्रायटेरिया आहे त्यामध्ये. नंतर UID कार्ड तुम्हाला लागणार आहे. नंतर डिसेबिलिटी असेसमेंट सर्टिफिकेट पण लागणार आहे. नंतर मेडिकल बोर्ड सर्टिफिकेट हे लागणार आहेत त्यामध्ये. डिफेन्स मधून जे कॅन्डिडेट बिलॉंग करतात त्यासाठी लागणाऱ्या जे डॉक्युमेंट आहेत ते आहेत डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट किंवा सर्व्हिस रेकॉर्ड यामध्ये, आणि इन फ्रीडम फायटर असतील तर त्याचं फ्रीडम फायटर डॉक्युमेंट म्हणजे सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे त्यामध्ये. मायनॉरिटी कोट्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मायनॉरिटी सर्टिफिकेट
तुम्हाला लागणार आहे. जर NRI कोट्याला तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला पासपोर्ट, NRI स्पॉन्सरशिप ॲफिडेव्हिट तुम्हाला पाहिजे, एम्बेसी सर्टिफिकेट पाहिजे आणि रिलेशनशिप ॲफिडेव्हिट तुम्हाला पाहिजे. त्यामध्ये काउन्सिलिंग प्रोसेस तर आपण बघूया की काउन्सिलिंग प्रोसेस कशा प्रकारे म्हणजे त्याच्यामध्ये भाग असतात. त्यामध्ये तर काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये तुमचं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, चॉईस फिलिंग असते, नंतर सीट अलॉटमेंट आणि कॉलेज रिपोर्टिंग यामध्ये येतं. पुन्हा इम्पॉर्टंट टिप्स आपण बघूया. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुम्हाला सर्व डॉक्युमेंट कीप ओरिजिनल, म्हणजे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल हवे आहेत तुमच्याकडे. जर तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर झेरॉक्सचे 2 ते 3 बंच तुम्हाला पाहिजे तुमच्या जवळ. स्कॅन PDF कॉपी एका पेन ड्राईव्ह मध्ये तुमच्याकडे पाहिजे आणि एक्स्ट्रा पासपोर्ट साईज फोटो हेही तुम्हाला पाहिजे.